आणि मी सुद्धा वारकरी आहे. अरे स्वतःचा धर्म, आपला धर्म आपण पाळला पाहिजे. वारकऱ्याचा धर्म आहे गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण. आपला धर्म आहे. अरे प्राण्याचा धर्म पाळतोय. पाळलेलं कुत्र शेजाऱ्याच्या घरी जाऊन कधीच भाकर खात नाही. खात का हो? मालकाचंच खायचंय आणि मालकाच्याच घरी राहायचंय. त्याचा धर्म तो पाळतोय. पण आपला धर्म आपण का पाळू नये? अरे नखा इतकीच मुंगी आहे, नखा इतकीच मुंगी आहे. जंगलाला आग लागली आणि सगळे प्राणी भिवून पळू लागले जीव वाचवण्याकरता. पण ती नखा इतकी मुंगी तोंडामध्ये पाणी घेऊन पळू लागली. आणि त्या मुंगीला विचारलं, मुंगी ताई, एवढे मोठे प्राणी जीव वाचवण्याकरता पळताय आणि तुझ्या नखा इतकी आहे, तुझ्या इतक्या पाण्यानं काय होणार आहे? तेव्हा ती मुंगी इतकं गोड उत्तर देते, दादा पुन्हा कधी या जगाचा इतिहास घडेल. ऐका, मुंगी इतकं गोड उत्तर देते, दादा पुन्हा कधी या जगाचा इतिहास घडेल, माझं नाव आग लावण्यात नाही तर आग विझवणाऱ्यात राहील. मुंगीचा धर्म मुंगी पाळते. माणसाचा धर्म आपण का पाळू नये? उगच नाही दादा, संत बाळू मामा सारखे संत देव जन्माला उगीच येत नाही. तो आई सुंदरा तिच्यासारखं सात्विक व्हावं लागतं. मायाप्पा बाप त्यांच्यासारखं हुशार व्हावं लागतं तर सात्विक मुलगा शुद्ध दोन्ही माय लागत असते माय बाप. म्हणून ऐका, अरे देवाने किती करायचं, पण ऐका या डोळ्याने जर भगवंताला पाहावं असं वाटत असेल तर आपले 5 इंद्रिय, दिवे इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोला या वचन जेणे तू जोडीसी नारायण नाचे जीवपण भवरोग. आपली इंद्रियाची देवाकडे वळवली पाहिजे आणि देवाकडे वळवल्याशिवाय त्या देवाची प्राप्ती होत नाही महाराज. पण आपली इंद्रिय देवाकडे वळतात का हो? नाही. कुठं? विषय विषयांचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. गोड असणारा परमार्थ तुम्हा मला कडू लागू लागला आणि कडू असणारे विषय इतके रमण झालो दादा, किती रमण झालो. ऐका, एक राजा होता आणि एक राणी होती. त्यांनी पाडव्याच्या दिवशी जाहीर निमंत्रण दिलं आणि त्यांना मूलबाळ संतती काहीच नव्हती. ऐका, दृष्टांतापेक्षा सिद्धांत फार महत्वाचा आहे. मूलबाळ संतती नाही. राजाने पाडव्याच्या दिवशी जाहीर निमंत्रण दिलं, जो कोणी मला पहिल्यांदा भेटण्यासाठी येईल त्याला राजा केलं जाईल. राजा 5 मैल अंतरावर दोरीच्या बागेवर जाऊन बसला. पण राजाला भेटण्यासाठी पैसे आहेत का? पैसा इतका अजिबात नाही. प्रत्येकाला 5 दिलं होतं आणि त्या 5 वर लिहिलं होतं, आत गेल्यानंतर भोगण्यायोग्य वस्तू आहे, त्या वस्तूचा उपभोग घेण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, परंतु त्या वस्तू तुम्हाला घरी नेता येणार नाही. आणि खाली मोठी टीप लिहिली होती की वेळेचं भान असू द्या. वेळ संपल्यानंतर चेकर येईल, चेकर प्रत्येकाचा 5 तपासेल आणि प्रत्येकाला हॉलच्या बाहेर हाकलून देईल. राजाने 5 मैलावर 5 हॉल तयार केले. प्रत्येक हॉलमध्ये करमणुकीचे साहित्य ठेवले. क्रमांक 1 हॉल मध्ये पंडित वादक आणि पंडित गायक होते. पंडितांचं गायन चालू झालं. असं जसं गायन, गोड गायन चालू झालं, जसे संगीताचे प्रेमी आहेत आमच्यासारखे, संगीताचा आनंद, गोड गायन चालू झालं. बाजे रे मुरली आवाज